रामकृष्ण हरी. सर्वांना सप्रेम नमस्कार. आज केवळ आणि केवळ ताल लक्षात येण्यासाठी व्हिडिओ आहे. तर सर्वांनी शेवटपर्यंत ही व्हिडिओ पहा. एकदा समजली नाही तर पुन्हा पुन्हा ऐका आणि प्रत्यक्ष टाळ घेऊन घरी प्रॅक्टिस करा. लोक प्रॅक्टिस करतात परंतु 2-3 मिनिटं, 4 मिनिटं, 5 मिनिटं असं नाही. एक लय धरल्यानंतर 10 मिनिट तो टाळ चालला पाहिजे. आपला अभंग चालतो की नाही 9-10 मिनिटं, मग तो अभंग त्याच लयीमध्ये 10 मिनिटं पुढे चालला पाहिजे. तर आत बाहेर केल्याशिवाय आपल्याला ताना आलापा म्हणता येणार नाही, हा उद्देश आहे. म्हणून प्रत्येकानं बरेच जण टाळ वाजवतात, मी पाहतो, परंतु आत बाहेर काही करतच नाही. त्यामुळे तो टाळ आंधळ्यासारखं वाजवलाय, त्याचा उपयोग नाही. संगीतामध्ये सम कुठे आहे, काल कुठे आहे, आत कुठे आहे, बाहेर हे व्यवस्थित कळालं पाहिजे. म्हणून 10-10 मिनिट प्रामाणिकपणे तुम्ही रियाज करत चला. तर आता मी तुम्हाला या ठिकाणी पहा, हे जे काही टाळ आहे हे आपल्यासाठी तबला वाद्यच आहे. काय या टाळावरूनच आपण अभंग म्हणू शकतो, गायक गाऊ शकतात. टाळ हातामध्ये ज्याचा पक्का आहे, म्हणून अगोदर टाळ चांगला पक्का करा. काय तर या ठिकाणी मध्यलय ठाईमध्ये मी टाळ वाजून दाखवणार आहे. त्याच्यानंतर त्याची डबल करणार आहे, की जो सगळीकडे आपण म्हणत असतो ती डबल आहे त्याची. तर सुरुवातीला मध्यलय ठाई कशी, आणि ती आता सांगितल्याप्रमाणे एकाच लयीमध्ये 10 मिनिटं प्रॅक्टिस करायची घरी. तर पहा, सोपं आहे एकदम, सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा पुन्हा तेच का सांगतो तर त्याचं कारण असं आहे, लोक आत बाहेर करत नाही आणि मग आलाप ताना म्हणताना अडचण येते. ती अडचण येऊ नये हा उद्देश आहे. तर सम म्हणजे एक आहे, एक मात्रेला काहीतरी असं भाग हल्ला पाहिजे, म्हणजे आपल्याला समची सवय लागते तशी. तर आता मी सुरुवात करतो, पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता याची डबल करायची आपल्याला, म्हणजे आपण भजनात नेहमीप्रमाणे जी लोक गातात तीच आहे. म्हणून जर हा ठाई जर तुम्ही मजबूत केला तर मग लाईट टाळामध्ये काहीच अडचण येणार नाही. तर पुन्हा एकदा मी एक आवर्तन ठाईचं वाजवतो आणि लगेच डबल करतो, पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4. काही लोक असं आत जास्त बाहेर नेतात हात. 1, 2, 3 असं नाही करायचं, जवळचे जवळ. कारण स्पीड वाढणं म्हणजे अडचण, ती सवय मग त्रास देते. म्हणून जवळचे जवळ. पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4. असं तुमचं 10 मिनिटं तरी टिकलं पाहिजे. काय नाही तर फोन आला बंद झाला, कोणी हाक मारली बंद झालं, तसं नाही. 10 मिनिटं हा प्रामाणिकपणे सतत टाळ वाजला पाहिजे, म्हणजे मग त्याची लयकारी लक्षात येते, गत लक्षात येते. आता याच्यानंतर आपल्याला महत्वाचं शिकायचंय, ती म्हणजे अभंगामध्ये सम अत्यंत महत्वाची आहे. याच्यानंतर मी पुढे एक वेगळी काढणार आहे व्हिडिओ, पण सध्या आपण एकला आणि अभंगाची सुरुवात कुठून होते त्यातलं पहिलं अक्षर अत्यंत महत्वाचं आहे. कारण ते कुठल्या मात्रेला आहे हे लक्षात आलं पाहिजे, आणि तो शब्द जो सम आहे त्याच्यासाठी मी आता उदाहरण
भीमप्लासला घेऊन दाखवतो आणि प्रत्यक्ष तुम्हाला करून दाखवतो. आवाज बसलेला आहे, प्रवास झालेला आहे, आपल्याला ताल शिकायची, त्यामुळे काय हरकत नाही. नी नी सा ग रे सा ग ग ग म प ग म म ग रे सा. आता माझी ठेवण मी पहा. सू जी आहे ते मी 7.5ला घेणार आहे. सुंदर ते ध्यान. ध्यान शब्द जो आहे त्यातला ध्या हा बरोबर 1ला आला पाहिजे. आणि मी इतर वेळेला काय करणार आहे, 6 पासून घेतला सू. सुंदर ते ध्यान, ते सू अक्षर मी 6ला घेणार आहे नंतर. परंतु सम मात्र ध्यान ध्या अक्षरावरच राहील. नंतर मी काय करणार तुम्हाला करून दाखवणार. सू अक्षर 6.5ला घेणार, सम मात्र ध्या अक्षरावरच राहणार. आज हेच सांगायचे मला. नंतर मी 7ला सू घेणार, सुंदरातलं सू, परंतु सम मात्र ध्यान ध्या शब्दावर राहणार. 7.5लाही घेणार, ध्यानलाच राहणार. 8लाही घेणार, सम मात्र ध्यान. ही एकदा कला लक्षात आली म्हणजे मी हे गायक लोकांना काय हे सगळं माहिती असतं ना. आपण नीट तसा रियाज करत नाही. डोळं असं दृष्टिकोन जर तुम्ही चांगला रियाज केला तर मला खात्री आहे काहीही अडचण येणार नाही. त्यामुळे ही व्हिडिओ अत्यंत महत्वाची आहे. नाही समजलं तर पुन्हा एकदा 2दा 3दा ऐका आणि घरी तशी ताळ घेऊन प्रॅक्टिस करा. अभंग म्हणून प्रॅक्टिस करा. कारण अभंग म्हणताना टाळामध्ये चूक होती, लक्ष इकडे तिकडे जातं, परंतु तो रियाजाचा भाग आहे. दोन्ही गोष्टी एकत्र आल्या पाहिजे. तर काय हरकत नाही. आता 7.5ची ठेवण आहे पहा. सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान करकट बरी ठेवणिया करकट बरी ठेवणिया तुळसी हर घरा तुळसी हर घरा कास पितांबर तुळसी हर घरा. ओके. मी 7.5ला मी काय केलेलं आहे, सु हा शब्द आणला आणि सम मात्र ध्यानला ध्यावर ठेवलेलं आहे. हे एकदा गणित जमलं, तालाशी खेळायचं जमलं म्हणजे मग अभंग गाण्याला मजा येते आणि भीती काही राहत नाही. कारण माझं तालात आहे, भ्यायचं काही कारण नाही, नाही का. तर आता या ठिकाणी 6 पासून मी म्हणून दाखवतो बरं का. ठेवण हीच आहे. सम काय येईल, ध्यानला येईल, पण सु अक्षर 6ला येईल. लक्षात घ्या. हा 1 2 3 4 5 सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान. लक्षात आलं की ही जी काय 6 आहे. आता मी 6.5ची ठेवण करतो, बाकी सगळं तेच आहे ना. पहा 1 2 3 4 5 सुंदर ते ध्यान
सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान. आज लक्षात. म्हणजे सु अक्षर मी सुरुवातीला 6व्या टाळीला घेतलं, नंतर 6:30ला घेतलं, सम मात्र मी जागेवर ठेवली. हेच लक्षात ठेवायचं. आता मी 7ला घेतो, काय सम मात्र मी जागेवर ठेवणार. काय म्हणजे सुरुवात आणि सम ह्या दोनच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची. अभंगामध्ये ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. पुन्हा पाहूया. 1 2 3 4 5. सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान. म्हणजे बरोबर 7ला मी सुशब्द घेतलेला आहे. लक्षात येईल ना. 6 6:30 आता 7 केलेला आहे. आता 7:30 मागाशी होतं पण तरी म्हणून दाखवतो परत. काय 1 2 3 4 5 6. सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान. लक्षात आलं. नीट लक्षात घ्या. ध्यान मधला तो मी सम हलवलेली नाही, परंतु सुरुवात मात्र बदलत गेलो. 6 केलं, 6:30 केलं, 7 केलं, 7:30 केलं, आता 8 मध्ये आहे. हे तुम्हाला जर फिरता आलं आणि तालावर जर कमांड आलं तर मग काहीच अडचण नाहीये. पण ही सवय आहे, ही प्रॅक्टिस आहे. ही प्रॅक्टिस तुम्ही घरी करा. आता 8 पासून आपण करूया. काय शब्द फक्त ऍडजस्ट करायचे असतात. थोडेसे विलंबित घ्यायचे, थोडेसे लवकर घ्यायचे. आता मला सुंदर ते ध्यान 8ला आहे, म्हणजे समेवर जायला फक्त एकच मात्रा आहे. म्हणून मी काय करणार, ते लवकर शब्द घेणार. कसं घेणार पहा. 1 2 3 4 5 6 7. सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान. मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल. हा प्रॅक्टिसचा भाग आहे आणि ताल असा पूर्णपणे मनामध्ये भरला पाहिजे. म्हणजे ताना आला पण तुम्ही कशाही मारा, काही अडचण आहे. आपल्याला माहिती आहे की बुवा आता समजा 7ला सुरू आहे, आपला अभंग 7ला आहे. हे आपल्याला माहिती असल्यानंतर तुम्ही निवांत छोटं गायला काय, मोठं गायला काय, तुम्हाला तो अभंगची सुरुवात पकडता आली पाहिजे. याला महत्व आहे. मग छोटा आलाप गा नाहीतर मोठा आलाप गा. आता मी पहा छोटा आलाप गातो, काही अडचण नाही. मोठा आलाप गातो, काही अडचण नाही. पहा 7ला सुरुवात केली. सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर
ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान. आजचा मी जो प्रयत्न केलेला आहे तो मला वाटतं तुमच्या लक्षात आलेला असेल. शांत डोकं ठेवून जरी आपल्याला येतोय टाळ तरी सुद्धा 10 मिनिटं हा प्रॅक्टिस करायचा. पुन्हा पुन्हा सांगतोय कारण त्याचा उद्देश असा आहे की तो त्याच्याशिवाय मुरत नाही. काय भजनामध्ये असा आत्मविश्वासाने टाळ वाजायला पाहिजे आणि आत बाहेर व्हायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 एक असं थोडस आपला भाग हलवायचा, मस्तक हलवायचं, काहीतरी करायचं आणि तो रिदम सारखा चालू ठेवायचा. तर आज मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल. तुम्हाला काय अडचणी असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आवडल्यास निश्चितपणे लाईक सबस्क्राईब करा. वेळच्या वेळेवर माझा प्रयत्न आहे जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणायचं. काय आणि काही अडचण असो काही असो ती सोडवायची. अवघड काहीच नसतं, आपल्याला माहिती असतं म्हणून ते अवघड वाटतं. एकदा आपल्याला माहीत झालं की मग ते अवघडचं सोपं होऊन जातं. तर या ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी.